नमस्कार मंडळींनो, रुजस वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज अचानक भयानक ब्लॉग करण्याचे कारण की तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. सो आता आम्ही चाललो आहोत डॉक्टरकडे. आज लास्ट विजिट आहे आमची पुण्याच्या डॉक्टरकडे, कारण उद्या आम्ही शिफ्ट होतोय नाशिकला. सो आमचे डॉक्टर बदलणार आहे तिकडे. मी ते लावलेलं नाही आहे बघा, असं चालू आहे. होणाऱ्या बाळाचे हँडसम बाबा कसे दिसत आहे, आणि इकडे होणाऱ्या बाळाचा मामा. थोडं हळू गाडी चालव. तर तो दिवस होता माझा TTचं इंजेक्शन घेण्याचा. तर मग दवाखान्यात गेलो, डॉक्टरांशी व्यवस्थित आम्ही चर्चा केली, सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितल्या आणि TTचं इंजेक्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या कामासाठी. तर आता आम्ही आलो DCला. गाडी इथे पार्क केली आणि वेटिंग फॉर अक्षिता अँड प्रियांका. अक्षिता आणि प्रियांका येण्यापूर्वी माझ्या ऑफिसचे काही दुसरे कलिग्स मला भेटायला आलेले. त्यांच्यासोबत भेटणं झालं, पण मी काही फिल्मिंग करू शकले नाही. गप्पा गोष्टी झाल्या, थोडेसं चावमेव झाले. अर्थातच मी नारळ पाणी पिली आणि बाकीच्यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला आणि थोडी शॉपिंग पण करायची होती. तर मग म्हटलं चला अक्षिता आणि प्रियांका येत आहे तोपर्यंत DCमध्ये थोडं फिरूयात. तर मग आम्हाला जे पण घ्यायचं होतं ते बघण्यासाठी आम्ही DCमधले शॉपला व्हिजिट करत होतो. परंतु जे पाहिजे होतं ते तर भेटलंच नाही, म्हणून आम्हाला पुढे जावं लागणार होतं मॉलमध्ये. फायनली मी माझ्या 2 फ्रेंड्सला भेटली आहे, कारण मी आता पुणे सोडते काही महिन्यांसाठी. तर त्या दोघी मला भेटायला आहे DCमध्ये. आणि अजून पण काही कलिग कम फ्रेंड्सला आम्ही फोन केला आहे, होपसो ते पण भेटले. तर ही माझी फ्रेंड नम्रता. तिला आज मी हे सरप्राईज दिलं आणि ती खूप खुश झाली. मासी टू बी. सर्वांना भेटून खरंच खूप छान वाटलं. आणि ऑफिसच्या रस्त्याकडून जाताना मला क्षणातच ऑफिसमध्ये घालवलेला तो वेळ, वर्क फ्रॉम ऑफिसची मजा, चहाच्या टपरीवर मारलेल्या गप्पांची आठवण झाली. त्यानंतर आम्ही सीजन्स मॉलला पोहोचलो आणि सर्वात आधी आम्ही फर्स्ट क्रायच्या आउटलेटमध्ये गेलो. तिकडनं आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या बघायला सुरुवात केली. आणि इतकं छान होतं ना इकडं, सर्व छोट्या छोट्या गोष्टी, बेबीच्या ग्रूमिंग्सच्या सर्व गोष्टींपासून ते कॉट्स आणि झोके वगैरे, त्याच्यानंतर सर्व विंटर वेअर्स, क्लॉथिंग सेंटर, या सर्व गोष्टी इतक्या छान अरेंज केल्या होत्या आणि बघायला खूप छान छान वाटत होतं. हे सर्व बघून जणू आपल्याच बालपणामध्ये आपण पुन्हा गेलो आहे तसं वाटत होतं. आम्हाला जे पाहिजे होतं ते स्टिकर तर भेटलं नाही, म्हणून आम्ही बेबी ऑन बोर्डचं स्टिकर घेतलं सेफ साईडसाठी. आणि छोटे छोटे ते टॉईज बघून ना मोनूला ते घेण्याचा मोह आवरला नाही, परंतु त्याला म्हटलं थांब, अजून बेबी झाल्यानंतर आपण घेऊयात. मला पण माझ्यासाठी काही गोष्टी परचेस करायच्या होत्या, तर त्या परचेस केल्या आणि बिलिंग केली. आणि त्यानंतर अजून 1-2 स्टोअरला व्हिजिट केल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाताना ना मला पुण्याने दिलेल्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींची उजळणी होत होती, कारण मी आता वर्क फ्रॉम ऑफिसचं कल्चर काही महिन्यांसाठी मिस करणार होती. ऑफिसचं ते डेली रुटीन, त्यानंतर फ्रेंड्ससोबत मिळून सॉल्व केलेले प्रॉब्लेम्स, घालवलेला टाईम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाय टपरीवर मारलेल्या त्या गप्पा गोष्टी, या सर्व गोष्टी मी खरंच मिस करणार होती. आणि त्याचसोबत पुण्याच्या ट्रॅफिकला पण. तर चला मंडळी, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.